राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या प्रश्नावर देशाच्या संसदेत जाऊन ओमराजे निंबाळकर असू देत किंवा सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे असू देत, सपशेल खोटं बोलतायत. मला असं वाटतं की केवळ प्रसिद्धी मिळवायची आणि खोटं बोलवायचं आणि नरेटिव्ह प्रस्थापित करायचं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, एवढंच काम तुमचं आहे का? मला त्यांना सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर महायुतीच्या सरकारनं अशा संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले. 31,000 रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. एवढंच नव्हे तर 13,000 कोटी रुपये मराठवाड्यातल्या अतिवृष्टीनं क्षती झालेल्या शेती पिकासाठी नुकसानीसाठी दिलेले. आणि म्हणून आजही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या निकषाखाली पैशाचं वाटप चालू आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीच्या नुकसानीचा प्रस्ताव पाठवल्यानंतरच केंद्राचं पथक आलं. केंद्राचं पथकाने माहिती घेऊन गेलं. कदाचित आता केंद्र सरकार अतिवृष्टी क्षती पावलेल्या शेतकऱ्यांना मदतही करील. माझा सवाल प्रणितीताई शिंदेंना आहे, ओमराजे निंबाळकर हा आहे की शेतकऱ्यांच्या नावावर खोटं राजकारण करू नका. महाराष्ट्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या मदतीला धावलेलं आहे. म्हणजे जेव्हा गावाची गावं पाण्यात होती त्यावेळेस 2-2, 5-5 हजार रुपये दिलेले शेतकऱ्यांना. मला असं म्हणायचंय की सोलापूरचे अनेक गावं पाण्यात असताना, अतिवृष्टी चालू असताना ह्याच प्रणितीताई शिंदे बिहारच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या प्रचारात व्यस्त होतात. टाकला का तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर कधी पाऊल? आणि म्हणून केवळ नरेटिव्ह प्रस्थापित करायचं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, एवढंच त्यांचं काम आहे.